नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत। बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, एमपीएससी बघा सर्वांसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो सिरोंचा या ठिकाणी होतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, संगमनेर आणि नेवासे। संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत। बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे प्रवरा नदीच्या काठावर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भातसा धरण। भातसा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, भातसा धरण विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधलं महत्त्वपूर्ण धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारलाय, जिगाव। जिगाव बघा हा काय आहे, जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, वाई ते महाबळेश्वर। वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो। बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान पसरणी घाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। बघा विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा महाराष्ट्रामध्ये असा एक कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे। मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे, बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा काय विचारलं, तुमसर। तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, तुमसर बघा विद्यार्थी मित्रांनो तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे। महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता असेल। बघा तारापूर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये बघा कोणता जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे। सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केळीचं उत्पादन बघा जळगाव जिल्ह्यामध्ये होते, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे। बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे, तर 7 आहे पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा सर्वांसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलंय, भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते। बघा भीमा नदी कुठे उगम पावते, भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदी उगम पावते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर असेल। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, सुरत हे शहर तापी नदीच्या काठावर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलंय, वर्धा आणि वैनगंगा।
वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला पहा प्राणहिता नदी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 4 ठिकाणी काय विचारलं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता. बघा आत्ताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचार? रेड्डी बंदर बघा खालीलपैकी कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. रेड्डी बघा बंदर विद्यार्थी मित्रांनो लोह खनिज बघा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर लोह खनिज निर्यात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 काय विचारलाय पहा? महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? महाराष्ट्राची बघा भूमी ही बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पहा. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक 8 कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? कोकणामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या बघा एकूण 11 आहे. बघा विषय क्रमांक पुढचा. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटना. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. बघा विषय क्रमांक पुढचा. गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामधले डोंगर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. लोणार सरोवर. बघा सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये लोणार हे सरोवर कोठे आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा लोणार हे सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? आता गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळ विद्यार्थी मित्रांनो पुण्याला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. भातसा हे धरण झाला होता प्रश्न आपल्याकडे. भातसा बघा हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी विषय क्रमांक 5 काय विचारला? कासचे पठार. महाराष्ट्र राज्यामध्ये कासचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्रामध्ये बघा कासचे पठार कोठे आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये आहेत पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठे येतो? एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हिंगोली जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? धोपावे हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. अंजीर या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? अंजीर पिकाचं बघा सर्वाधिक उत्पादन कोठे होते? बघा अंजीर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन राजेवाडी या ठिकाणी होत असते. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय होत्या? महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? नारळाच्या बागा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पश्चिम भागामध्ये नारळाच्या बागा आढळतात. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे? सर्वात जास्त खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे. विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. विदर्भ बघा या प्रादेशिक विभागामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? विदर्भ बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? तारामती बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा तारामती बघा हे शिखर महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगर बघा या जिल्ह्यामधलं शिखर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलंय, गोदावरी, भीमा, कृष्णा. गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, गोदावरी, भीमा, कृष्णा बघा या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय, हनुमान डोंगर. हनुमान डोंगर, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हनुमान डोंगर व गाळणा डोंगर बघा हे धुळे जिल्ह्यामधले येणारे बघा डोंगर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, उजनी. उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा यशवंत सागर जलाशय असं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय, कोयना. कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा उत्तर सर्वांना माहीत आहे. कोयना बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 विदर्भाचे नंदनवन. विदर्भाचे नंदनवन विचारले खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, विदर्भाचे बघा नंदनवन चिखलदरा जे की बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदऱ्याला बघा काय म्हणतात, विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पेंच बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नंदुरबार हा जिल्हा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, बोर हा व्याघ्र प्रकल्प. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, बोर बघा हा व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा, मुंबई उपनगर. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मुंबई उपनगर आणि बघा मुंबई शहर बघा हे जिल्हे कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 महादेव डोंगर रांगा. महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महादेव डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वांनी सांगायचं, मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तोरणमाळचे बघा पठार नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 मांगी तुंगी. मांगी तुंगी बघा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मांगी तुंगी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, राधानगरी. राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? याचं योग्य उत्तर काय असेल, लक्ष्मीसागर जलाशय. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ. कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना सन 1996 या वर्षी झाली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फेकरी. फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल?
फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प विचारला कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा जळगाव या जिल्ह्यामध्ये फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा उष्ण कोरडे विषम. बघा उष्ण कोरडे विषम हे हवामान कोणत्या प्रदेशाचं हवामान आहे? आता सर्वांनी सांगायचे, कोणी चुकायचं नाही. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? उष्ण कोरडे बघा विषम हे हवामान महाराष्ट्र पठार या प्रादेशिक बघा या ठिकाणी हवामान आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये किती सेमी पाऊस पडतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघा सदाहरित वने या वनामध्ये बघा 200 सेमीहून बघा अधिक पाऊस पडतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा आगकाड्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता. आगकाड्या बनवण्यासाठी बघा खालीलपैकी कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरतात? तर सेमल बघा या वृक्षाचे लाकूड वापरतात, सेमल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर वन्यजीव बघा संरक्षण अधिनियमन हा कायदा सन 1972 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामधले बघा पहिले मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कोलाम. कोलाम ही काय आहे? आदिवासी जमात आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? मग याचे योग्य उत्तर काय असेल? कोलाम बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय कुठं असेल? खाण महामंडळ म्हटलं कुठं असेल? नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठं असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा बुलढाणा व अकोला. बुलढाणा आणि अकोला ही जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारी जिल्हे आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बुलढाणा बघा आणि अकोला ही जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या बघा कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता असेल महाराष्ट्र राज्यामध्ये? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा म्हणजे गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये गाविलगड टेकड्या. आता सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गाविलगड या टेकड्या येतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा तापी आणि नर्मदा या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तापी आणि नर्मदा बघा या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खडकवासला बघा हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांना माहीत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे? खडकवासला बघा हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये असून ते मोठ्या नदीवर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो?
बघा याचे योग्य उत्तर काय असेल, खऱ्या अर्थी बघा चिपळूण या महामार्गावर कुंभारली घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? करबुडे बोगदा. बघा करबुडे हा बोगदा काय आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा करबुडे हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे. दुसरा क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामधून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता असेल? बघा NH6 बघा हा महाराष्ट्रामधला सर्वाधिक या ठिकाणी लांबीचा महामार्ग आहे. दुसरा क्रमांक पुढचा, लाख उद्योग विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चालतो? लाख उद्योग. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाख उद्योग चालतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भीमाशंकर पुणे. भीमाशंकर पुणे या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भीमाशंकर बघा पुणे या ठिकाणी भीमा नदी उगम पावते, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक 40, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठावर आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, महाराष्ट्राचे काश्मीर. महाराष्ट्राचे काश्मीर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? कासचे पठार, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावला आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये होता, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. अस्तंबा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, सह्याद्री. सह्याद्री पश्चिम घाट या प्रादेशिक विभागाचं हवामान कसं असेल? बघा सह्याद्रीचं हवामान आपलं कसं असेल? सर्वांनी सांगायचा प्रयत्न करा. थंड आणि आर्द्र. थंड आणि आर्द्र हे हवामान कुठलं आहे? सह्याद्री पश्चिम घाटाचं आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक वनाचं क्षेत्र, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा जंगल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असेल? कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दर किती वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते? व्याघ्र जनगणना म्हणजे वाघांची जनगणना किती वर्षांनी केली जाते? दर 4 वर्षांनी केली जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. खेडा व कोराडी. खापरखेडा आणि कोराडी ही औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा असेच 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.